राज्याच्या मुद्रांक शुल्क नोंदणी विभागानं रेडी रेकनरचे दर जैसे ते ठेवलेत। दरवर्षी 1 एप्रिलपासून रेडी रेकनरच्या दरात बदल होतो। 5 ते 10% रेडी रेकनर दर वाढवला जातो। त्यामुळे दस्त नोंदणीचा खर्च वाढतो। राज्य शासनाच्या या निर्णयामुळे घर आणि जमीन खरेदी करणाऱ्या ग्राहकांची बचत होणार आहे। राज्याला महसुली उत्पन्न मिळवून देणारा महत्त्वाचा विभाग म्हणून मुद्रांक नोंदणी विभागाची ओळख आहे। खरेदी विक्री दस्त, वटमुक्त्यार पत्र, बक्षीसपत्र, वाटणीपत्र, करारपत्र याची नोंदणी मुद्रांक विभागाच्या रजिस्ट्रार मार्फत केली जाते। या नोंदणीसाठी संबंधित मिळकतीच्या बाजार मूल्याच्या किंवा रेडी रेकनरच्या 4 ते 7% रक्कम मुद्रांक विभागाकडे भरावी लागते। या रकमेचा काही हिस्सा स्थानिक विकासासाठी जिल्हा परिषदेला मिळतो, तर उर्वरित रक्कम राज्य शासनाच्या तिजोरीत जमा होते। दरवर्षी 1 एप्रिलपासून रेडी रेकनरच्या दरात वाढ केली जाते। त्यामुळे 31 मार्च पूर्वी दस्त नोंदणीसाठी गर्दी होते। घर बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याच्या दरात सध्या मोठी वाढ झाली आहे। वाढत्या किमतीमुळे घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या कमी होऊ लागली आहे। त्यामुळे यावर्षी रेडी रेकनरच्या दरात वाढ करू नये अशी मागणी क्रीडाईच्या वतीनं करण्यात आली होती। नोंदणी विभागाचे दर विवरणपत्र ज्याला आपण ASR म्हणतो ते न वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर 2024-25 या सालाकरिता जुनेच दर 2023 साठी जे लागू असलेले दर आहे 23-24 साठी तेच लागू राहतील असा निर्णय आज परिपत्रित केलेला आहे। त्यामुळे बांधकामचे दर, फ्लॅटचे दर आणि जमिनीचे दर यामध्ये कोणतीही वार्षिक दरवाढ यावर्षी होणार नाही हे शासनाने सूचित केलं आहे। त्याचवेळी राज्याच्या मुद्रांक नोंदणी महानिरीक्षक विभागानं सन 2024-25 साठी सध्याचे म्हणजेच सन 2023-24 चे दर कायम ठेवण्याचा निर्णय घेतलाय। मुद्रांक नोंदणी विभागाच्या या निर्णयामुळे घर खरेदी करण्यासाठीच्या दस्त नोंदणीचा खर्च वाढणार नाही।